नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस टेस्ट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि त्यामधलं हे पहिलं इक्वेशन. तर इथे आपल्याला दिलेले आहे 3a + 5b = 26. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. a + 5b = 22. याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता ह्यामध्ये बघा, हे दोन नंबर सेम आहे, हे आपण कॅन्सल आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, subtract equation 2 from 1. इक्वेशन 2 ला आपण 1 मधून सबट्रॅक्ट करूया. 3a + 5b = 26. a + 5b = 22 आणि याला आपण मायनस करूया. आता मायनस करायचं, ज्यावेळेस आपण मायनस करतो त्यावेळेस खालचे 2 नंबरचं जे इक्वेशन असेल त्याचे साईन हे चेंज होत असतात. आता ए ला प्लस साईन आहे तर ते झालं मायनस, 5b ला प्लस साईन आहे ते पण झालं मायनस, आणि त्यानंतर 22 ला प्लस आहे तर इथं झालं मायनस. आता इथं तुम्ही बघू शकता 5b ला प्लस आणि इथलच्या 5b ला मायनस, तर हे दोन्ही कट झाले. आता राहिले हे दोन्ही, तर 3a - a = 2a = 26 - 22 किती राहिले 4. a = 4/2 मीन्स a = 2. इथे आपल्याला a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपल्याला इथे a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता b ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला या दोन्हीपैकी जे इक्वेशन अगदी सोपं वाटतं त्यामध्ये आपण ही a ची व्हॅल्यू टाकू शकतो. तर इथे मी 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर तुम्ही इथे म्हणू शकता पुट a = 2 इन इक्वेशन 2 इक्वेशनमध्ये आपण a ची व्हॅल्यू पुट करूया. इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22. आता a च्या जागेवर आपण 2 टाकूया. 2 + 5b = 22. 5b = 22 आणि हे 2 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. दुसऱ्या साईडला = दुसऱ्या साईडला गेल्यावर साईन हे चेंज होत असतं. तर इथे झाले 22 - 2. 5b = 22 - 2 = 20. b = 20/5 आणि b = 4. 5 4 = 20. तर इथे आपल्याला a आणि b चे सोल्युशन हे भेटलेले आहे 2 आणि 4. अशा प्रकारे तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. यानंतर आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायला घेऊया. इथे आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. x + 7y = 10 या इक्वेशनला आपण 1 नंबर देऊया. 3x - 2y = 7 या इक्वेशनला आपण 2 नंबर देऊया. आता इथे तुम्ही बघू शकता कुठलेही सेम नंबर इथे नाही आहे, जेणेकरून आपण ते कॅन्सल करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता इथे 3x आहे. तर इथे आपण 3x आणण्यासाठी इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिपल केलं तर इथं 3 हा येऊ शकतो. तर आपण म्हणूया मल्टिपल इक्वेशन 1/3. इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिपल करूया. 3x 3 × x 3x प्लस 3 × 7 21y = 10 × 3 30. आणि हे आता नवीन इक्वेशन तयार झालं त्यामुळे आपण त्याला नंबर देऊ 3. तर 3 नंबर आपण त्याला दिलेला आहे. आता यामध्ये = नंतर जो नंबर आहे यात सर्वात मोठा नंबर हा 30 आहे. तर 30, तर ह्या 3 इक्वेशन मधून आपण 2 इक्वेशन हे मायनस करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर 3 नंबरचं इक्वेशन आहे 3x + 21y = 30 मायनस 2 नंबरचं इक्वेशन आहे 3x - 2y = 7, जे की हे आपण घेतलं आहे आणि हे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण एका इक्वेशनमध्ये दुसरं इक्वेशन मायनस करतो त्यावेळेस खालच्या जे 2 नंबरचं इक्वेशन आहे त्याचे साईन हे चेंज होत असतात. तर इथे 3 ला प्लस साईन आहे इथे झाले मायनस, 2y ला मायनस साईन आहे इथे झाले प्लस आणि 7 ला प्लस साईन आहे इथे झाले मायनस. आता तुम्ही बघू शकता 3x - 3x हे दोन्ही कट झाले. त्यानंतर 21y + 2y = 23y = 30 मधून 7 गेले, 7 हे मायनस झाले, 30 मधून 7 मायनस झाले तर शिल्लक राहतात 23. y = 23/23. सो y = 1.
वायची व्हॅल्यू आता आपल्याला भेटलेली आहे. आता यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे आपल्याजवळ 1, 2 आणि 3 हे 3 इक्वेशन आहे. यापैकी तुम्हाला जे अगदी सोपे आणि इझी वाटेल त्यामध्ये तुम्ही ही वायची व्हॅल्यू ही पुट करू शकता. आता या 3 इक्वेशनपैकी मला x + 7y = 10 हे इक्वेशन अगदी सोपे वाटते. त्यामुळे मी यामध्ये वायची व्हॅल्यू जे 1 आहे ती पुट करणार आहे. तर इथे आपण लिहूया पुट y = 1 इन इक्वेशन 1. 1 नंबरचं इक्वेशन आहे x + 7y = 10. x + 7 × y ची व्हॅल्यू आहे 1 = 10. x + 7 × 1 7 = 10. x = 10 7 इथे प्लस आहे इक्वल इकडं या साईडला गेल्यानंतर 7 मायनस होतील. त्यानंतर x = 10 - 7 = 3. तर इथे आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि एक्स आणि वायचं जे सोल्युशन आहे ते आहे 3 आणि 1. कधी पण आपल्याला अगोदर वायची भेटली आणि त्यानंतर 3ची भेटली, पण लिहिताना लक्षात करून एक्सची व्हॅल्यू ही अगोदर आणि त्यानंतर वायची व्हॅल्यू आपल्याला ही लिहायची आहे. अशा प्रकारे तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. पुढे आपण 3 नंबरचे जे इक्वेशन दिलेले आहे त्याचे सोल्युशन हे काढूया. तर हे बघा इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2x - 3y = 9. या इक्वेशनला आपण 1 म्हणूया आणि दुसरे आहे 2x + y = 13. या इक्वेशनला आपण 2 म्हणूया. तर इथे तुम्ही बघू शकता 2x आणि 2x हे सेम नंबर इथे आलेले आहे जे आपण कट करू शकतो. त्यामुळे आणि कट पण त्याचे साईन हे सेम आहे. सेम साईन आहे प्लस. तर एका इक्वेशनच्या नंबरला आपल्याला मायनस साईन हवे असते. त्यासाठी आपल्याला हे सबट्रॅक्ट करावं लागते. तर आपण म्हणूया सबट्रॅक्ट इक्वेशन. आता मागच्या इक्वेशनमध्ये मी म्हटले होते की = इकडचा नंबर जर मोठा असेल तर त्यातून तुम्ही हे सबट्रॅक्ट करू शकता. पण जर तुम्ही तसं केलं नाही, जसेच्या तसे इक्वेशन घेतले तरी पण काही फरक पडत नाही. इथे आपण तसं करून बघूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. जसेच्या तसे आपण लिहून घेऊया. 2x - 3y = 9 आणि दुसरे आहे 2x + y = 13 आणि याचं आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन करताना तुम्हाला मी सांगितलं की खालच्या जे इक्वेशन जे आहे सर्व साईन हे चेंज करून घ्यायचे आहे. तर इथे प्लसच्या समोर काहीच नाही म्हणजे प्लस साईन असणार, 2च्या समोर प्लस साईन असणार तर ते होणार मायनस, वायच्या समोर आहे प्लस तर ते होणार मायनस आणि 13च्या समोर आहे प्लस तर तेही होणार मायनस. तर इथं सर्व मायनस आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 2x - 2x तर हे दोन्ही कॅन्सल झाले. त्यानंतर -3y आणि वायला साईन चेंज केल्यानंतर वायला साईन आलेला आहे मायनस तर हे झालं मायनस. तर -3y आणि -y तर हे दोन्ही सेम आहे. तर इथं 3 आणि वायचा कोइफिशियंट आहे 1 तर 3 आणि 1 झाले 4. तर -4y = 9 आणि 13. इथे तुम्ही अगोदर नंबरमधून 9 हा मोठ्या नंबरमधून 9 हा सबट्रॅक्ट करा. तर 13मधून 9 गेले शिल्लक राहतात 4 आणि मोठ्या नंबरचा साईन कोणता आहे तो आहे मायनस. तर हे मायनस दोन्ही कॅन्सल आउट झाले. त्यानंतर 4y = 4 आणि y = 4/4 तर y = 1. तर इथे आपल्याला yची व्हॅल्यू ही भेटलेली आहे 1. आता यानंतर y = 1 ही व्हॅल्यू आपण एका कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट करूया. तर पुट y = 1 इन इक्वेशन 1 मध्ये करूया. 2x - 3y = 9. 2x - 3 × 1 = 9. इथे y च्या जागी मी 1ची व्हॅल्यू ही पुट केलेली आहे. तर 2x - 3 × 1 3 = 9. 2x = 9 3 इथे मायनस आहे या साईडला आल्यानंतर ते प्लस होतील. 2x = 9 + 3 = 12. x = 12 इथे 2x ला मल्टिपल आहे इकडे आल्यानंतर ते डिवाइड होईल. तर x = 2 1 2 2 6 12. सो x = 6. तर इथे आपल्याला x आणि y चे सोल्युशन हे भेटलेले आहे जे आहे 6 आणि 1. आता आपण पुढचे इक्वेशन सॉल्व्ह करूया. इथे आपल्याला दिलेले आहे 5m - 3n = 19 आणि दुसरे इक्वेशन आहे m - 69 = -7. तर या इक्वेशनला आपण 1 आणि या इक्वेशनला आपण 2 नंबर देऊया. आता इथे तुम्ही बघू शकता एमचे जे कोइफिशियंट आहे ते डिफरंट आहे, एनचेही कोइफिशियंट हे डिफरंट आहे. आता एक तर तुम्ही या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला 1 इक्वेशनला 2 जर मल्टिपल केलं तर
2 × 3 6n इथे येऊ शकतो, किंवा सेकंड नंबरची इक्वेशनला 5 आणण्यासाठी 5 ने मल्टिपल केलं तर इथे 5 येऊ शकतं. तर तुम्ही कुठल्याही m किंवा n यांना सेम करून घेऊ शकता. तर इथे आपण सेकंड नंबरची इक्वेशनला 5 ने मल्टिपल करूया. तर आपण लिहूया मल्टिपल इक्वेशन 2/5. तर 2 नंबरची इक्वेशनला आपण 5 ने मल्टिपल करूया. अगोदरचं 1 नंबरचं इक्वेशन आपण जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊया. 5m - 3n = 19 आणि 5 ने आता सेकंड नंबरच्याला मल्टिपल करूया. 5 × m 5m, त्यानंतर 5 × 6n - 30n = 5 × 7 35 आणि हे मायनस साईन, 35ला 7चं मायनस साईन. तर 7 आणि 5चं मल्टिप्लिकेशन झालं 35. हे तयार झालेल्या इक्वेशनला आपण 3 नंबर देऊया. आता इथे तुम्ही बघू शकता 5m आपल्याला हे 2 सेम नंबर इथे भेटलेले आहे, पण यांचे जे साईन आहे ते दोन्ही प्लस प्लस आहे आणि ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ते अपोजिट पाहिजे. त्यासाठी आपण याला करूया सबट्रॅक्ट. हे दोन्ही इक्वेशनला करूया सबट्रॅक्ट. तर सबट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला त्याची साईन चेंज करावी लागते. तर 5ला प्लस साईन आहे तर इथे झाले मायनस, 30ला मायनस साईन आहे तर इथे झाला प्लस, आणि 35ला मायनस साईन आहे तर इथे झाला प्लस. आता 5m - 5m कॅन्सल, त्यानंतर -3n आणि +3n हे दोन्हीची काय करावं लागणार आपल्याला, मायनस करावं लागतं. तर ते किती शिल्लक राहतील, 30 मधून 3 गेले तर शिल्लक राहिले 27n = 35 हे आहे प्लस आणि 19 हे पण आहे प्लस. या दोन्ही नंबरची जर प्लस केली तर ती येते 54. n = 54/27. 27 2s are 54. तर इथे आपल्याला n = भेटलेला आहे 2. आता यांची व्हॅल्यू ही 2 आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. पुट n = 2 इन इक्वेशन 2. तर 2 नंबरचं इक्वेशन आहे m - 6n = -7. m -6 × यांच्या जागी आपण टाकणार आहोत 2 = -7. m -6 × 2 12 -7. m = -7. 12 हे इकडच्या साईडनी च्या लेफ्ट साईडनी मायनस आहे आणि ज्यावेळेस ते राईट साईडला जातील त्यावेळेस ते प्लस होतील. तर 12ला आपण शिफ्ट करूया आणि ते इकडे गेल्यानंतर प्लस होतील. तर -7 + 12. m = 12 मधून 7 गेले शिल्लक राहतात 5 आणि मोठ्या याचं साईन आहे प्लस, तर ते +5. तर इथे आपल्याला m ची व्हॅल्यू ही भेटलेली आहे. तर m = 5. तर आपले सोल्युशन आहे m आणि n 5 आणि 2 हे 2 सोल्युशन आपल्याला इथे भेटलेले आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यापुढीलही उरलेले जे 4 प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आपल्याला आहे आणि तुम्हाला जे बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये माझं मॅथ शिकवणं तुम्हाला आवडतं की नाही ते नक्की कळवा. थँक्यू.